नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता पुढील महिन्यापासून 2,500 रुपयाप्रमाणे दिव्यांग बांधवांना व इतर जे बांधव आहेत त्यांना 1,500 रुपये याप्रमाणे मानधन मिळणार आहे। तर मग या सर्व लाभार्थ्यांना हे मानधन मिळावे, कोणताही लाभार्थी या मानधनापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवण्याचे ठरवलेले आहे। तरी मग जे लाभार्थ्यांना आतापर्यंत म्हणजे पैसे मिळालेले नाही, जेव्हापासून डीबीटी सुरू झाले तेव्हापासून त्या लाभार्थ्यांची लिस्ट यादी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गाव तलाठी, शिक्षक किंवा सरपंच, ग्रामसेवक यांच्यामार्फत ती यादी पाठवून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे। काही ठिकाणी शिबिरे राबवले जात आहे आणि त्यांच्या मार्फत त्या सर्व लाभार्थ्यांची डीबीटी पूर्ण करून त्यांना तो लाभ कसा मिळेल यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहे। ठिकाणी सांगितले की 31 जुलैच्या आत हे कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, काही ठिकाणी त्यांची परिस्थितीनुसार ही वाढीव मुदत दिलेली आहे। तर मग बघूया, नागपूर शहरातील ही बातमी आहे। महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबवण्यात येत आहे। नागपूर शहरातील ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ सुरू आहे अशा लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की यापुढील मिळणारे अनुदान हे फक्त डीबीटी प्रणालीद्वारेच पाठवण्याबाबत कळविले आहे। मग आता डीबीटीनेच हे पैसे मिळणार आहे इथून पुढचे। तर नागपूर महानगरपालिका येथे शिबिरे आयोजित करून सुद्धा बरेच लाभार्थ्यांनी आजपावेत कागदपत्र जमा केलेली नाही। तर मग या सर्व लाभार्थ्यांनी कोणकोणती कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे। तर त्यांनी मंजुरी आदेश टोकन हे नागपूर विभागासाठी, नागपूर शहरासाठी कागदपत्रे आहे, म्हणजे जी पोचपावती जर तुमचं संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये तुमचा योजनेत नाव आलं आहे, तुम्हाला ही योजना लागू झाली, मंजूर झाली, त्यावेळेस जे टोकन दिले जाते ते टोकन म्हणजेच पोचपावती तुम्हाला जमा करायची आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांना अजून लाभ सुरू झालेला नाही त्यांनी, म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी नवीन फॉर्म भरला आहे आणि त्यांना अजून पैसे मिळत नाही, तर त्या लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे। तर कोणते कागदपत्र आहे? तर मंजुरी आदेश टोकन, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, जर विधवा महिला असतील, विधवा भगिनी असतील तर त्यांनी पतीचा मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे आणि इतर बिमारी किंवा इतर आजारासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। आणि दिव्यांग बांधव असतील, दिव्यांग लाभार्थी असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र UID कार्ड त्या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे किंवा तुमच्याकडे जे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल दवाखान्यातलं ते जमा करणे गरजेचे आहे। मग जर ही कागदपत्र आपण जमा केलेली नसेल तर तात्काळ जवळचे मनपा झोन कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्या प्रत्येक कार्यालयामध्ये तलाठी यांच्याकडे ही कागदपत्र जमा करायची आहे। मग त्या ठिकाणी तलाठी नसेल तर तुम्ही बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी जाऊन ही कागदपत्रे जमा करू शकता। 28 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत ही कागदपत्रे जमा करायची आहे। मग या ठिकाणी तारीख लक्षात असू द्या, 28 जुलै ते म्हणजे उद्यापासून ते 16 ऑगस्टपर्यंत ही कागदपत्रे जमा करून घेतली जाणार आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत डीबीटीद्वारे लाभ मिळत नाही आहे त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर जाऊन ही कागदपत्रे जमा करावी, जेणेकरून आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ हा वेळेत देण्याची कार्यवाही करता येईल, असे त्या ठिकाणचे जे निवासी उपजिल्हाधिकारी आहे त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। तर मग मित्रांनो, अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी सर्व कागदपत्रे मागितले जात आहे। जर तुम्हाला पैसे मिळत नसतील, तुमची काही त्रुटी असेल तर तुम्ही सुद्धा एकदा तहसील कार्यालयात जाऊन तुमचे सर्व काही डॉक्युमेंट किंवा तुमचे काय कागदपत्र व्यवस्थित आहेत की नाही ती चौकशी करा। म्हणजे ते सांगतील की तुम्हाला काही देण्याची गरज नाही, म्हणजे तुम्ही निवांत ज्यावेळेस 2,500 रुपये पगार वाढेल तेव्हा तुम्हाला कोणतेही कागदपत्र जमा करण्याची गरज नाही। कारण आता तुम्हाला 1,500 रुपये पेन्शन मिळते, ती जर पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला नंतर जेव्हा 2,500 रुपये पेन्शन होईल तेव्हा कुठलाही कागदपत्र जमा करण्याची गरज नाही। त्यासाठी मित्रांनो आत्ताच आपण काळजी करणे गरजेचे आहे, कारण की 1 ऑगस्टपासून जर तुमचे कागदपत्र जमा नसतील तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, म्हणजे पुढील हप्ता मिळणार नाही। त्यामुळे एकदा आपण चौकशी करून घ्या आणि तुम्ही जर विचारले असेल तर परत त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही।
तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त निराधार बांधवांना सांगा की जर त्यांचे वेतन मिळत नसेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालयात किंवा तलाठी यांच्याशी जाऊन संपर्क साधा. याद्या आलेल्या आहेत ज्या ज्या लाभार्थ्यांची DBT पूर्ण झालेली नाही त्या लाभार्थ्यांची, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती कागदपत्रे जमा करायची आहेत. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.